राहुल त्याच्या सिनियरसोबत कॉफी पित होता. राहुलला जास्त रिस्क घ्यायची नाही म्हणून त्याने डेट फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. त्या संदर्भात राहुल आणि प्रवीण चर्चा करत होते. डेट फंडवर कमी रिटर्न मिळतो असं राहुल म्हणाला. सर, हा रिटर्न वाढवण्यासाठी काही मार्ग आहे का, असं राहुलने प्रवीणला विचारलं. राहुल, तुझी थोडी रिस्क घ्यायची तयारी असेल तर मी तुला एक चांगला फंड सांगतो. हा फंड डेट कॅटेगरीमध्येच आहे, त्यामुळे यामध्ये खूप मोठे चढ उतार होणार नाहीत. मात्र तुला FD पेक्षा चांगला रिटर्न मिळेल. तू क्रेडिट रिस्क म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो, असा सल्ला प्रवीणने राहुलला दिला. डेट कॅटेगरीमध्ये एक फंड आहे जो तुम्हाला चांगला रिटर्न देऊ शकतो, तो म्हणजे क्रेडिट रिस्क म्युच्युअल फंड. मात्र क्रेडिट रिस्क म्युच्युअल फंड प्रत्येकासाठी योग्य नसतात, कारण अतिरिक्त रिटर्न मिळवण्यासाठी तुम्हाला थोडी जास्त जोखीम घ्यावी लागते. आता क्रेडिट रिस्क फंड म्हणजे काय ते जाणून घेऊया. क्रेडिट रिस्क म्युच्युअल फंड हे ओपन एंडेड फंड आहेत. हे फंड कमी क्रेडिट रेटिंग असणाऱ्या कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतात. या बॉन्डमध्ये रिस्क जास्त असते, त्यामुळे कंपन्या अशा बॉन्ड्सवर जास्त व्याज देतात. म्हणून क्रेडिट रिस्क फंडमध्ये इतर डेट फंडपेक्षा जास्त रिटर्न मिळतो. क्रेडिट रिस्क म्हणजे डिफॉल्टचा धोका. ज्या कंपन्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये त्यांना आपण हाय रिस्क कंपन्या म्हणतो. आर्थिक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की AA+ पेक्षा कमी रेटिंग असलेल्या साधनांमध्ये क्रेडिट जोखीम जास्त असते. म्हणूनच क्रेडिट रिस्क फंडचा व्यवस्थापक अशा सिक्युरिटीजची निवड करतो ज्यामध्ये त्याला असं वाटतंय की रेटिंगमध्ये भविष्यात सुधारणा होईल. जर फंड मॅनेजरचा अंदाज बरोबर ठरला तर त्या गुंतवणुकीवर त्याला चांगला रिटर्न मिळू शकतो. क्रेडिट रिस्क फंडमध्ये काय धोका आहे ते आता जाणून घेऊया. फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडने 23 एप्रिल 2020 नंतर भारतात 6 स्कीम्स बंद केल्याची घटना कोणताच गुंतवणूकदार विसरू शकणार नाही. या स्कीममध्ये क्रेडिट रिस्कवर लक्ष केंद्रित करणारे पोर्टफोलिओ लिक्विड नव्हते, म्हणजेच त्यांची खरेदी आणि विक्री करणं सोपं नव्हतं. कारण यापैकी बहुतांश गुंतवणूक कमी रेटिंग असणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये करण्यात आली होती. जेव्हा या फंडमधून मोठ्या प्रमाणात रिडेम्पशन चालू झालं तेव्हा ते फंड अडचणीत आले. अशा प्रकारच्या डिफॉल्ट रिस्क, डाऊनग्रेडिंग रिस्क आणि लिक्विडिटी रिस्कचा फंडच्या NAVवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. क्रेडिट रिस्क म्युच्युअल फंडमध्ये हीच सर्वात मोठी रिस्क असते. म्युच्युअल फंड में अलग अलग प्रकार के कैटेगरीज हैं, तो जिनमें से लिक्विड फंड है, लॉन्ग टर्म डेट फंड है, शॉर्ट टर्म डेट फंड है, तो उसी में एक क्रेडिट रिस्क कैटेगरी भी है. इस कैटेगरी में जो फंड्स होते हैं उनके जो फंड मैनेजर है वो उन पेपर्स में इन्वेस्ट करते हैं जिनका क्रेडिट रेटिंग ज्यादा अच्छा नहीं होता है. उसका मतलब ये है कि इस फंड में जो आपका जो मैक्सिमम एक्सपोजर होगा वो AA या उससे कम के रेटेड पेपर्स में होगा. जो AAA रेटेड पेपर है उसका एक्सपोजर काफी कम होता है. अगर मैं देखूं इस पूरे कैटेगरी का एवरेज एक्सपोजर टू AA एंड बिलो पेपर्स, जो एज ऑफ सितंबर मंथ एंड का जो नंबर्स है हमारे पास, उसके हिसाब से लगभग 50% ऑफ द एवरेज पोर्टफोलियो का जो वेट है वो आपका AA- से जो पेपर्स है उसमें एक्सपोजर. या फंडवर किती टॅक्स लागतो ते आता जाणून घेऊया. क्रेडिट रिस्क फंडवर डेट म्युच्युअल फंड प्रमाणेच टॅक्स आकारला जातो. 1 एप्रिल 2023 पासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार डेट फंडवर इंडेक्सेशनचा लाभ आता मिळणार नाही. आता आपण रिडेम्पशन कधी करतोय याची पर्वा न करता प्रॉफिट हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मानला जाईल. रिटर्नच्या स्वरूपात नफा गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात जोडला जातो आणि त्याला त्याच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो. या फंडमध्ये किती रिटर्न मिळू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. येस म्युच्युअल फंडने दिलेल्या माहितीनुसार क्रेडिट रिस्क फंडने 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत, म्हणजेच मागच्या 1 वर्षात 8%, 3 वर्षात 9% आणि 5 वर्षात वार्षिक 5% रिटर्न दिला आहे. क्रेडिट रिस्क फंडमध्ये गुंतवणूक करावी का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण डेट कॅटेगरीचा विचार केला तर क्रेडिट रिस्क फंडमध्ये सर्वाधिक जोखीम असते, कारण हे फंड अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांची क्रेडिट प्रोफाईल खराब आहे. म्हणूनच क्रेडिट रिस्क फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत ज्यांची जास्त रिस्क घेण्याची तयारी आहे आणि त्या बदल्यात त्यांना जास्त रिटर्न मिळेल. ज्यांना या कॅटेगरीची माहिती आहे केवळ त्यांनीच या फंडमध्ये गुंतवणूक करावी. शक्यतो नवीन गुंतवणूकदारांनी क्रेडिट रिस्क फंडमध्ये गुंतवणूक करू नये. याशिवाय अशा फंडमध्ये लिक्विडिटीची समस्या आहे, कारण भारतात कमी रेटेड डेट सिक्युरिटीजसाठी अद्याप सेकंडरी मार्केट म्हणावं तेवढं डेव्हलप झालं नाहीये. यामुळे फंड मॅनेजरला रिडेम्पशन करायचं असेल तर अडचणी निर्माण होतात. तुम्ही क्रेडिट रिस्क फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर डायव्हर्सिफाईड फंड निवडा. फंडचा आकार आणि त्याचा पोर्टफोलिओ किती डायव्हर्सिफाईड आहे ते आधी बघा. तुमच्या डेट फंड पोर्टफोलिओमध्येही विविधता आणा.
फंड मॅनेजमेंट टीममध्ये किती स्थिरता आहे, त्यांचा अनुभव किती आहे, त्यांचा कार्यकाळ किती आहे, त्याची देखील माहिती घ्या. इस फंड में आपको ये समझना चाहिए, इसमें जहाँ पे रिस्क ज़्यादा होता है वहाँ पे आपका रिटर्न भी ज़्यादा होता है. तो इस फंड में उन्हीं निवेशकों को इन्वेस्ट करना चाहिए जिनमें ये क्षमता हो जो रिस्क ज़्यादा ले पाए. राइट, अगर रिस्क ज़्यादा लोगे तो आपका रिटर्न भी ज़्यादा आएगा, बट आपको समझना पड़ेगा कि इस फंड में आपका डिफॉल्ट होने का जो प्रोबेबिलिटी है वो भी थोड़ा ज़्यादा हो सकता है, बिकॉज ये जो कंपनीज है, ये कंपनीज आपके AAA रेटेड पेपर्स में इन्वेस्ट नहीं करते. जर एखाद्या गुंतवणूकदाराला अशा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याने प्रथम त्याचं आर्थिक उद्दिष्ट काय आहे हे ठरवावं आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी बनवावी. 2-3% जास्त रिटर्न मिळतोय म्हणून किंवा पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून कोणताही विचार न करता क्रेडिट रिस्क फंडमध्ये गुंतवणूक करू नये.